ठाण्यात भगवती मैदानातील मनसेचे दहीहंडी वादात अडकली 9 थराच्या गोविंदा पथकांच्या स्वागताचं आवाहन करणारे मनसेचे वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलंय। 9 थर लावलेत, तुम्ही या कोर्टाचं आम्ही बघतो असं वादग्रस्त आवाहन या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी ठाणे पोलीस आणि मनपानं कारवाई करून हे वादग्रस्त पोस्टर हटवलंय। भगवती मैदानात मनसेच्या वतीनं ही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे आणि या मैदानावरती जे पोस्टर लावलं होतं ते आता हटवण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, ठाण्यामध्येही पोलिसांनी कारवाई केली आहे, काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे? भूषण, सर्वांचं लक्ष ठाण्याच्या ह्या दहीहंडीकडे लागलेलं आहे, कारण की ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने निर्णय आला त्या निर्णयानंतर सर्वच दहीहंडी आयोजकांनी काढता पाय घेत 20 फुटाची दहीहंडी ठेवलेली आहे आणि सर्वच दहीहंडीनी सुप्रीम कोर्टात स्वागत केलेलं आहे। परंतु मनसेनी इथे एक दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते दहीहंडी 9 थराची असणार आहे आणि वादाची सुरुवात झालेली आहे। एक पोस्टर इथे लावलेलं आहे, बघू शकतो पोस्टर आता उलटं करून ठेवलेलं आहे। या पोस्टरवरती राज ठाकरेंचा फोटो आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही तयारी लागा, कोर्टाचं काय ते आम्ही बघतो असं म्हटलंय आणि हे वादाच्या विरोधात अडकलेलं पोस्टर तर पोलिसांनी उलटं करून ठेवलेलं आहे। एकंदरीतच आता सुरुवात झालेल्या वादाला असं बोलू शकतो। आपल्याला मनसेचे नेते त्यांच्यावर जाणून घ्या, म्हणजे कसं बघतो या निर्णयाकडे आणि त्याचबरोबर आजही काही याचिका टाकली होती जय जवानी, ती पण फेटाळली सुप्रीम कोर्टाने। नाही, ती दुर्दैवाची गोष्ट आहे की याचिका फेटाळली गेली, पण ही आयत्या वेळेला याचिका दाखल करून ती फेटाळली जाणार होती याची आम्हाला पूर्ण कल्पना होतीच। पोस्टरचा भाग असा आहे की पोलिसांनी ते सांगितलं, त्यांना ते आजच दिसलेलं आहे काय। आता थोड्याफार प्रमाणात हळूहळू आम्हाला नोटिसा दिल्या, मग पोलिसांनी सांगितलं, मग आमचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं, त्यांचा जबाब घेतला। ही दडपशाही आता सुरू झालेली आहे। आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आता ते पोस्टरवरनं जी सुरुवात झालेली आहे ते पोस्टर तुम्ही जर बघत असाल तर आम्ही पोलिसांना सहयोग करून ते पोस्टर आम्ही उलटं करून ठेवलेलं आहे। याचं कारण आम्हाला कुठल्याही इगोमध्ये अडकून त्यांच्याशी भांडण करून आम्हाला हा कसा काय आमची दहीहंडी ही बंद होईल हे जर शासनाला बघायचं असेल तर त्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। प्रश्न आजच्या पोस्टरचा केवळ नाही, प्रश्न मराठी सणाचा आहे, दहीहंडीचा आहे, सामान्य घरातल्या लाखो गोविंदांचा आहे आणि जो काही आमची भूमिका मनसेची जी स्पष्ट आहे, राजसाहेबांनी जी मांडलेली आहे की उद्या इथे दहीहंडी होणार म्हणजे होणारच, आम्ही ती दहीहंडी करून दाखवणारच। पुन्हा कोर्टाचा अवमान होऊ शकतो का? तू 20 फुटाहून जास्त दहीहंडी 9 थर लागणार आहेत, मग मनसे कारवाई होऊ शकते, कसं बघतोस? नाही, 20 फूट आम्ही म्हटलेलं आहे, 9 थर हे लागणारच। ते 20 फुटाच्या वर जातात की नाही ते उद्या कळेल, बरं। आणि कारवाईला सामोरे जायचं तर ज्या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आम्ही ते साजरा करतोय त्यांचा जन्मच जेलमध्ये झालेला आहे, त्यामुळे आमच्यासाठी जेलमध्ये जाण्याचं काही नवीन नाही आहे। मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी आम्ही अनेक वेळा जेलला गेलेलो आहे, आज मराठी सणासाठी आम्ही जेलला जायला तयार आहोत। आज पोस्टर काढलंय, पोस्टरवरती काय लिहिलं होतं असं ज्याच्यामुळे पोलिसांनी पोस्टर काढलंय? पोस्टरवर असं म्हटलं होतं की तुम्ही तयारीला लागा, कोर्टाचं मी काय ते बघतो, असं सन्माननीय राजसाहेबांचं वाक्य होतं। याचा अर्थ असा होत नाही की मी कोर्टाच्या वर आहे, याचा अर्थ असा होऊ शकतो की मी याचिका दाखल करीन, कोणाची तरी म्हणेन। तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने घेतलं आणि ज्या पद्धतीने ते दाखवलं गेलं ते मला वाटतं ते चुकीचं होतं आणि असे पोस्टर काढले तरी आम्ही काय थांबणार नाही आहोत, आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। इथे 9 थर हे लागणारच, 11 लाखाचं बक्षीस दिलं जाणारच। मी मगाशी म्हटलं ना, ज्या श्रीकृष्णाचा जन्म जेलला झाला, ज्यांचा 16 आम्ही इथं साजरा करतोय, आम्ही अनेक वेळा जेलला गेलो, आमचे कार्यकर्ते तयार आहेत जेलला जायला। मनसेची भूमिका तुम्ही स्पष्ट झालेली आहे का? काही झालं, पोस्टरपासून वाद सुरू झालेला आहे, उद्या दिवस उजाडायचा आहे, अनेकांना नोटिसा गेलेल्या आहेत, परंतु आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही 9 थर लावणार आहेत। एकंदरीतच कोर्टाचा हा अपमान असला तरीही पण आम्हाला मराठी भाषेसाठी हे करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहे, अशी ठाम भूमिका ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।